लागलेली अशी आणि आता इकडे तुझी बॅग मी नाही घेणार काय उचला बॅग. चलो सनापूर लेकला कोऱ्याकडे राईड करण्यासाठी ह्या साईडला बघा ना पूर्ण पाणी या शेतात. तर आता आहे ना ती अशी बोट आहे ना गोल 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 फिरवत आहे. अरे बाप खतरनाक. फिश खाल्ली आणि पैसेच भेटल्या. यस यार एकदम भारी. आरोहीची तर मस्तपैकी ड्रीम कम्प्लीट होती. रस्ता आहे ना पूर्ण जंगलाचा आहे. तिथं लिहिलं होतं की इकडं भालू येऊ शकता म्हणे रस्त्यावरती. हा रस्ता बघा काहीच आहे बघा ना ह्या साईडला काय म्हैसूर पॅलेसच नाही. आजचा जो स्टे ना आपला म्हैसूर मध्ये. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आपण सध्या हम्पी मध्ये कर्नाटकामध्ये आणि रात्री जो स्टे केला होता ना आम्ही ह्या झोपडीमध्येच केला होता. एक नंबर झोपडी. आशिष भाव कसा होता एक्सपिरियन्स? मस्त एकदम मस्त झोप लागली होत्या. थोडे होते साप वगैरे किडे होते पण साप सुप काही नव्हतं. पण भारी होतं मस्त होतं. उंदीर वगैरे होते वाटतं पण चिव 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 आवाज येत होता. बाहेर होता आवाज. बाकी सगळं ओके होतं आणि ना एकदम मस्त होतं. खूप भारी एक्सपिरियन्स होता. फक्त गरम पाण्याने धोका दिला. गरम पाणीच नव्हतं. कोमट पाणी आलं भैया गरम पाण्याच्या नावावरती. अरे ते कोमट पाणी पण कोमट नाही म्हणता येणार त्याला. त्याची पॅन्ट खाली चालली होती. त्याला गेला गाडीतून बेल्ट घेऊन आला. आता पॅन्ट बरोबर आहे ना? प्रॉपर आहे ना? प्रॉपर आहे. आज लय फिरायचं बरं का. खाली गेली तर अवघड होऊन जाईल. आताच ना आम्ही एक कॉमेडी व्हिडिओ शूट केला आणि त्याच्यात ना आरोहीला चप्पल मारून घेतली. सगळा राग काढून घेतो व्हिडिओच्या नावाखाली ना. माझं पूर्ण राग काढून घेतो. धबा 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 मारून पण घेतो. आणि तू नाही मारत का व्हिडिओच्या नावाखाली मला? मी मारत नाही. एकदा पण नाही लागलेली अशी अशी करते मी फक्त. चल उचल बॅग आणि चल माझ्या मागा. आणि आता इकडे तुझी बॅग मी नाही घेणार काय. तुझी बॅग तूच घ्यायची. अण्णा अण्णा जाय ना अण्णा. तुम्ही घ्या तुमची बॅग. मला नाही घ्यायची तुमची बॅग. मी आता कॅरेक्टर मध्येच राहणार आहे माझ्या. मग मी पण त्या रागीट नवऱ्याच्या कॅरेक्टर मध्ये राहणार आहे. नाही तू त्या कोणता नवरा होता तो? भोळा नवरा. भोळा नवऱ्यामध्ये राह. भोळा नवऱ्यामध्ये राह आणि तू बॅग घे आणि माझ्यासोबत चल. उचला बॅग आणि चला. चल ना घे ना नको टाइमपास करू ना. उचल चल. तर काही चला फायनली बाय बाय करावं लागणार आहे ह्या आपल्या सुंदर अशा झोपडीला. बांबूची झोपडी. 1500 रुपये भाडं इथं या झोपडीचं. बट एक्सपिरियन्स खूप जास्त भारी होता. खूप जास्त मजा आली. म्हणजे अशी इतकी मस्त शांततेत झोप लागली. आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवायचा राहिला होता ना. आता इकडचा व्ह्यू बघा. हा बघा किती सुंदर व्ह्यू आहे हा. कसा व्ह्यू भाव इकडं? एकच नंबर व्ह्यू आहे हा. इतकं सुंदर वाटतंय ना. रात्री तर हे दिसत पण नव्हतं काही. आता दिसतंय सगळं. ह्या बॅग आहे ना रात्री गाडीतच खूप छान वाटत होत्या. आता न्यायचं इतकं जीवावर आलंय माहिती का. ह्या झोपडीला सोडू वाटत नाहीये. बट एकदम सुंदर झोपडी होती. पहिले लोक फ्री मध्ये राहत होते झोपड्या बांधून. आता पक्के घर बांधले आणि झोपडीमध्ये राहायचे पैसे देत आहे. आता आम्ही आमच्या झोपडीला बाय बाय केलेलं आहे. आणि आज मस्तपैकी आपण हम्पी फिरू. आपली थार बघा ते सुंदर दिसतीये. सगळे डोंगरच डोंगर आहे आजूबाजूला. तर आता आहे ना गाडीवर थोडस पाणी मारून घेतो. हा जो पंप आहे ना हा खूप कामात आला. नळ येतो आपल्यासाठी हात वगैरे धुवायचा. काय चालू आहे पलीकडे काय माहिती काय चालेल. अरे काटा टोचला तिला. आम्ही गाडीमध्ये सगळं सामान वगैरे टाकलं. गाडी प्रॉपरली क्लीन केली आणि आता फायनली निघालोय सनापूर लेकला कोऱ्याकडे राईड करण्यासाठी. ह्या साईडला बघा ना पूर्ण पाणी या शेतात. बहुतेक इकडे भात शेती जास्त करतात. भाताची शेती इथे. त्याच्यामुळे इकडे राईसचे प्रोडक्ट फिश हे जास्त भेटतात वाटतं. मला ते फिश आणि भात खायचा आहे राव. बघू आज कुठं भेटलं तर मस्त पैकी फिश आणि भात खाऊ. तर शेतात डायरेक्ट जेसीबी इथे बघ. शेतात डायरेक्ट जेसीबी तिकडं दिसलं का? यस. आणि रस्ता बघा ना कसा आहे बघा. ऑफ रोडिंग आहे. पूर्ण ऑफ रोडिंग आहे. कसं हालतोय ना आपण. डगड डगड डायरेक्ट इकडचं कडे एवढं खाली आहे तिकडचं वर आहे. फुल ऑफ रोडिंग चालू आहे. थोडं थोडं ना पंजाबवाली वाईब येत आहे समोर बघा. हा पंजाबला चाललोय आपण. हे बघा या झोपड्या. हे बघा मला तर सकाळ सकाळी ना इजिप्तला आल्याची फिलिंग येत होती. इजिप्तला ना. मग आता म्हणायचं नाही बरं का तुला. इजिप्तला पण आणलंय आता. हे बघा किती सुंदर सुंदर झोपड्या आहे. प्रत्येक ठिकाणी काय काय वेगवेगळ्या झोपड्या आहे ना. आतून तर सेमच आहे प्रत्येक. हा बाहेरून थोडंफार डिझाईन वेगळी केलेली. इकडं मोठ्या मोठ्या दगडांचे डोंगर आहे इकडे. दगडांचे डोंगर खरंच ना. सिरियसली हे बघ ना. बिचारा त्या मेंढ्या बकऱ्यांसारखं दिसतंय. त्यांच्या अंगावर काहीच ठेवलं नाहीये. मेंढ्या त्या. हा बकरी. मेंढ्या मेंढ्या. बकऱ्या कमी आहे. मेंढ्या जास्त आहे त्या. या मेंढ्या. हा ते त्यांच्या अंगावर त्यांनी काहीच ठेवलं नाही त्याच्यामुळे ते तसं वाटतंय. मला बकऱ्याच वाटलं होतं पहिले. आपल्याला इकडे जायचंय ना.
तर मॅप मॅप लावलेलं होतं ना मी. हा पण ते मॅप कळत नाही ना, ते अजून रिसेंटर नाही झालंय प्रॉपर. तर मग आता कळल ते. बरोबर चाललोय ना मामा, सारखा बाजूला. इकडचं ट्रेडिशन आहे असं लुंगी वगैरे घालता मस्त. तुम्ही दोघं पण घाला लुंगी एक दिवस. आपण झालो यार विषय तमिळनाडूला गेल्यावर, तिकडे उटीला गेल्यावर घालू. हा. तिकडे एवढी थंडी ना बाबा, लुंगीमध्ये पुंगी वाजून दिली आपली. हादाड खाऊ आरोही सकाळी सकाळी सुरू झालेली आहे खायला. किती भारी वाटतं भाऊ, बघ ना. हॅलो हॅलो कोण, एक नंबर. समोर आहे ना असा घाट आहे. आता या साईडला पण दगडाचे डोंगर आहे, त्या साईडला पण दगडाचे डोंगर आहे. बघ ना हा डोंगर दाखव. अरे बाप, किती सुपर वाटतोय ना. पूर्ण दगड आहे तो, एवढा मोठा दगड. किती मोठे मोठे दगड आहे बघ ना. वाव, घाट किती सुंदर बघितला का. मंजिल से ज्यादा सफर की मजे. सफर अच्छा होता है. हा पण मी म्हणलं मंजिल से ज्यादा सफर की मजे. एक नंबर हे डोंगर, किती सुंदर, छान छान. कोरॅकल राईडला जायच्या पहिले आम्ही ब्रेक घेतलेला आहे आणि तिकडे आता कोरॅकल राईड आहे की नाही काय माहिती. आणि कोरॅकल राईड बेसिकली जे डालं असतं ना, डालं आपल्याकडे डालं म्हणतात, त्या डाल्यात बसून आपल्याला फिरवणार आहे. आणि ते कोरॅकल काय मी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो. त्याच्या पहिले आपण ज्या रस्त्याने चाललोय ना, तो आता पूर्ण कच्चा रस्ता आहे. आतापर्यंत चांगला रस्ता होता, टोटली कच्चा रस्ता लागलेला आहे. इकडे बाईक सुद्धा रेंटने भेटतं आपल्याला. हे बघा, कोणी पॅकेज घेऊन आलं किंवा बाय बस आलं ना, तर ते इकडनं स्कूटी वगैरे असं रेंटने घेऊ शकतं आणि फिरू शकतं. चला आशिष भाऊ समोरून येऊ आपण, तोपर्यंत बघू इकडची काही गोष्ट भेटते का, बघू इकडचं काही स्पेशालिटी. हे हँडक्राफ्टेड. हा हँडमेड आहे टोटल इथलं. ते बघा, पण भावा हे लेडीजचं आहे, आपल्याला कळणार नाही असं वाटत नाही तुला. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड पॉइंट. हे बघा तिकडं ना इतकं भारी भारी गोष्टी माहिती का, घराला लावण्यासाठी, परत गाडीत लावण्यासाठी. तर आता ना मी इकडे समोर लेक वरती चाललेलो आहे आणि रस्ता बघा ना पूर्ण असा स्लोप आहे. अरे इकडे छोटे छोटे माकडे पण येते बघ, छोटे छोटे माकडं. ए वाव, किती क्यूट आहे ते. तर आम्ही सनापूर लेक कडे चाललो होतो आणि तेवढ्यात आम्हाला इथे ना डॅम भेटलेलं आहे. इतकं सुंदर डॅम आहे ना, पूर्ण भरलेलं आहे ते डॅम. आणि डॅमच्या साईडला आहे ना पूर्ण दगडांचे डोंगर आहे. मी तुला एक गोष्ट दाखवतो. क्या दिखाने वाले हो. हे वाव, इथे ना काहीतरी अस्वल वगैरे आहे. हे काय इकडे भालू राहता ए वाव, इथलाच फोटो. हा हा भालू आहे. भाई तुम्ही गाडीच्या खाली नाही होतो. दगड बघ ना ऋषी, दगड किती मोठा आहे हा. ओ बापरे, दगड असं डोंगरा एवढा दगड आहे तो. वाव यार, एक नंबर व्ह्यू आहे इकडे, मस्तच. आणि इथली पार्किंग बघा ना कशी आहे. हे बघा एका दगडावरच आहे, दगडावर डायरेक्ट. मोठ्या दगडावर पार्किंग घेतली एक. आता आहे ना आम्ही एका डोंगरावरती थांबलेलो आहे आणि दगडावरती गाडी लावलेली आहे. लिटरली हा पूर्ण दगड आहे आणि त्या दगडावरती आपण गाडी पार्क केलेली आहे. आणि आता आहे ना आम्ही कोरॅकल राईड करणार आहे. आणि समोरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. अरे बाप, चलो खतरनाक. चला आता दगडावरती जाऊया आपण वरती. अरे बाप, भावे दगडावर दगड आहे राजा, ते बघ. बापरे, सिरियसली त्याच्यावर पण चढू शकतो म्हणजे आपण, आणि पडू पण शकतो. सो हाच दगड डायरेक्ट खालीच नाही तुम्ही बघ ना. खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक. आम्ही नाही तर खूप सारे फोटो पण क्लिक केले. बट ती कोरॅकल राईड करायची कुठे भावा? ते तिथे समोर आहे, खाली खाली दिसतंय ते कुठे. ए म्हशे, पडशील तिथून, जाशील नाही तर उडून. जाऊ शकते, पडणार नाही. ह्या लोकेशनवर सुद्धा आरोहीनी आणि मी ना एक कॉमेडी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि त्यासाठी माईक काढलं होतं. आरोही आता माईक पण ठेवून देते. तुझे सनग्लासेस घालून घ्यायचे असते, पाण्यात पडले तर. असे लोकेशन आपल्याकडनं मिस आउट झाले असते जर आपण डायरेक्ट उटीला गेलो असतो तर. बरं झालं आपण हम्पीला स्टे केला, त्याच्यामुळे आपल्याला एवढं सगळं एक्सप्लोर करता आलं. नाही तर हे सगळं मिस आउट होऊन गेलं असतं. नेक्स्ट इयर पण काहीतरी भारी प्लॅनिंग करू यार, कुठेतरी दुसरीकडे. हा आपण साऊथला आलो ना, नॉर्थला जाऊ आपण. हा चालतं. मला पंजाबला पण जायचं आहे एकदा. वही तो उधर जाते नॉर्थ. पंजाब पण बघू. तुला नाही, आता बॉईज ट्रिप प्लॅन करू आपण. प्लॅन करू, बॅचलर हा बॅचलर ट्रिप प्लॅन करू. हे नको, पोरी बिरी नको.
नाही होत असते ती सक्सेसफुल ट्रिप असते. तर आम्हाला जी कोरॅकल राईड करायची ना तर ते बेसिकली ते बघा असं असतं ते, म्हणजे बाहेरून त्याला कोटिंग आहे ऍक्च्युली, पण मधून ते डाल्या टाईप असतं. तर ज्यांना डालं माहिती आहे त्यांना डालं कळल, आणि बाकीच्यांना माहिती ते चपाती ठेवायचं असतं एक, ते असं बांबूपासून बनवलेलं तसं आहे ते. तर मी तुम्हाला दाखवतोच. आता आहे ना इकडे बुकिंगसाठी बघताय त्यांनी डायरेक्ट आम्हाला 1000 रुपये पर पर्सन सांगितलं राईडचं, आणि ते खूप जास्त होतं ना. आणि आरोही म्हणे मी रील्सला बघितलं म्हणे 150 रुपये पर पर्सन आहे म्हणे. म्हटलं रील्सचं काही पण असतं, ॲक्च्युअल रेट कोणीच सांगत नाही, पण तरी पण आपण बार्गेनिंग करतोय, बघतोय ते किती सांगताय. आता 2500 रुपयामध्ये आम्ही ती राईड केलेली आहे. ते म्हणे 2500 माझ्यासाठी लकी नाही म्हणे, तर आमचे पोरं म्हणते 2400 घ्या म्हणे. 2500 लकी नाही तर 2400 घ्या म्हणे. तर आता सेफ्टी जॅकेट या ठिकाणी दिलेलं आहे, ते प्रॉपरली एकदा घालून घेऊ. तर फायनली आता आम्ही सेफ्टी जॅकेट पण घातलेले आहे आणि चाललो आता कोरॅकल राईड करायला. हे बघा, हे म्हणत मी ते डालं, इसको बोलते डालं, इसमें पहिले पेर डालं. तर आता आहे ना मी बसलो या डाल्यामध्ये, मी त्याला डालच म्हणणार आहे. आता ना आम्ही त्यांना विचारलं या पाण्यामध्ये कुठल्या कुठल्या माशा आहे, कोणत्या कोणत्या माशा सांगितल्या त्यांनी. कटला, पिराना, शार्क, डॉल्फिन. शार्क अँड डॉल्फिन नाहीये, देव मासा आपल्या घालूनच निघाल. आणि ना पाण्याची लेवल आहे ना अगदी जवळ आहे. हे बघा, हात नको घालू. हे मी टच करू शकतो पाण्याला. हे बघा, पाण्यात साप बीप नाही ना भाऊ, खेकडे बिकडे. तर आता आहे ना श्वेता ट्राय करते ते बोट चालवायचं. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर कोरॅकल राईड करत करत आहे ना आम्ही एका फ्लॅग पर्यंत आलोय. इथे ना बजरंगबलीचा मस्तपैकी फ्लॅग पण आहे. मी ना चप्पल एका साईडला काढलेलं आहे आणि मस्तपैकी नाही तर आता फोटो पण क्लिक करू. आहे ना ते अशी बोट आहे ना गोल 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 फिरवतोय. बाप खतरनाक. अरे ओरडणार थोडं. 25 रुपये दिले ओरडा. तर आता ना आम्ही कोरॅकल राईड करून आलेलो आहे. त्यांनी जेव्हा तसं गोल 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 फिरवलं ना, बाप डायरेक्ट डोकंच दुखायला लागलं होतं. मज्जा आली, बट फक्त आहे ना थोडं ऊन कमी पाहिजे होतं. आम्ही थंडीचे कपडे घेऊन आलो होतो सगळे, आणि इकडं ऊन आहे, बट उटीला थंडीच असणार आहे. तर आम्हाला ना एक विजय विठ्ठल टेम्पल म्हणून आहे, तिथे जायचं होतं हम्पीमध्ये, बट आम्ही रूट चुकलो आणि पुढे चालले आलो. आणि आपल्याला वेळ पण होतोय खूप जास्त उटीला जायला. आपल्याला पहिलं म्हैसूरला जायचं ना रोही. तर एक काम करू आपण हम्पी ना कधीतरी नंतर कव्हर करू, कारण हम्पी तसं पण आमचं डेस्टिनेशन नव्हतं. हम्पी आम्ही फक्त स्टे साठी आलो होतो आणि हम्पीमध्ये येऊन खूप भारी वाटलं. चला आपण आता पूर्तता करू आपल्या पुढच्या प्रवासासाठी. लाव म्हैसूरचा मॅप. चलो. हम्पीमध्ये ना भरपूर साऱ्या गोष्टी फिरण्यासारख्या आहे. जसं की हम्पीमध्ये तुम्ही स्टे करू शकता, जे बांबूचे घर आहे तिथं, म्हणजे भरपूर सारे ऍडव्हेंचर आहे. परत अंजनदरी हिल्स पण आहे, तिथं बजरंगबलीचा जन्म झाला होता. परत शबरी आणि प्रभू श्रीरामांची तिथं भेट झाली होती ना, ते केव्ज पण आहे. भरपूर सारे स्पॉट आहे, फक्त माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आमच्याकडे टाइम कमी असल्यामुळे आणि आपल्याला म्हैसूरला पण जायचंय, उटीला पण जायचंय, त्याच्यामुळे हम्पी तर आमचं जास्त काही कव्हर झालं नाहीये. बट नंतर एकदा परत येऊ आणि जरा मित्रपरिवार अजून वाढवू आणि 2 गाड्या घेऊन येऊ आपण, फॅमिलीला पण ऍड करू आणि परत एकदा सेपरेट हम्पीमध्ये येऊ, हम्पीमध्ये स्टे करू आणि प्रॉपर हम्पी फिरू. आता कसं आहे माहिती का, आपल्या डोक्यात एखादं डेस्टिनेशन असलं ना तर आपली डायरेक्ट चाल तिकडेच असते. आपण दुसरं काही मध्ये प्लॅन करू शकत नाही, कारण टाइमचं खूप जास्त कॉम्प्लिकेशन असतं. त्याच्यामुळे आता आम्ही डायरेक्ट आहे ना म्हैसूरला पूर्तता केलेली आहे. जाता आता मस्तपैकी जेवण करू. आम्हाला सगळ्यांना आहे ना मासे खायची इच्छा आहे. कुठेतरी मस्तपैकी मासे भेटले तर मासे बघू. मला मासे आणि भात खूप खा वाटतोय. असं फ्राय भेटले पाहिजे. आपण आठवतं आरोही चेन्नईला गेलो होतो, चेन्नईला असे मासे फ्राय भेटले होते, किती भारी होते ते. हा मस्त, तसे भेटले पाहिजे. तसे भेटले पाहिजे. पण आमच्यात आहे ना आम्ही 3 नॉनव्हेज खातो आणि आशिष आहे ना बिलकुल नॉनव्हेज खात नाही, म्हणजे व्हेजिटेरियन आहे. हा, बट तो अंडे वगैरे खातो. अर्धा व्हेजिटेरियन आहे तो. अर्धा व्हेजिटेरियन नाही, अर्धा नॉन व्हेजिटेरियन आहे. इकडं असं जे वाळवलेलं दिसतंय ना, हा राईस आहे. राईस इकडं राईसच दिसतो. अरे पूर्ण शेतामध्ये इकडे राईसच लावलेला आहे जास्त. आम्हाला आहे ना सकाळपासूनच आहे ना फिश खायची खूप जास्त इच्छा होत होती. म्हटलं साऊथ मध्ये आलंय आणि फिश खाल्ल्याने असं होणारच नाही. मग आम्हाला एका ठिकाणी फिश भेटलेली आहे, मस्तपैकी फिश फ्राय करून घेऊ आणि मस्तपैकी भात घेऊ. आणि ते भैया बघा किती मस्त खाताय, असं भात आहे ते बघून तोंडाला पाणी येत आहे. भारी आहे. अशा ठिकाणी खायची ना मजाच वेगळी राहते, कारण की याची ना चव एकदम भारी लागते. रीत आहे ना मस्तपैकी आमची फिश पण आलेली आहे. आरोहीची फेवरेट गोष्ट आहे, श्वेताची पण ना खूप टेस्टी आहे. गाईस सिरियसली इतकी मस्त माशी दिली होती माहिती, त्यांनी फ्राय करून, सोबत राईस होता खायला एक नंबर. म्हणजे जर तुम्ही कधी हम्पीला आले ना तर हा स्पॉट लक्षात ठेवा. इथे याचं 100%. इतकी भारी फिश होती, प्राइस पण अतिशय कमी होती. म्हणजे आम्ही 4 फिश घेतले, 2 राईस प्लेट घेतल्या, एक एग राईस घेतलं, ओनली 400 रुपीज बिल झालं. म्हणजे 400 रुपये बिल झालं फक्त. आणि माशी पण मोठी मोठी माशी होती, एक नंबर. डायरेक्ट पोट फुल भरलेलं आहे. मला तर आता डायरेक्ट सुस्ती येते माहितीये का, पण मला चालवायची गाडी. अरे फिश खाल्ली आणि पैसेच भेटल्या. यस यार, एकदम भारी.
लय भारी टेस्ट होती त्याची. एकदम खतरनाक टेस्ट होती भाई अंडा राईस हे बघा हे मस्त व्ह्यू आहे. त्याचा आनंद घेत 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 आता आम्ही म्हैसूरला जाणार आहे. तर आता आहे ना आमच्या आरोही मॅडम गाडी चालवत आहे. आरोही मॅडम हाऊस द एक्सपिरियन्स. एकदम भारी. मागचे मेंबर एन्जॉय करताय का? खूप एन्जॉय करतोय का आपण? खूप एन्जॉय करतो. अरे बापरे. आणि आता आम्हाला जो रूट लागलेला आहे ना हा टोटली फॉरेस्ट एरिया आहे. ह्या साईडला पण जंगल आहे, त्या साईडला पण जंगल आहे आणि इथे आहे ना आपल्याला जंगली प्राणी पण भेटू शकता. जंगली प्राणी आपल्याला तेव्हाच भेटू शकता जेव्हा श्वेता गाडीच्या खाली उतरणं. असं माझं नाही, असं आशिषचं म्हणणं आहे. जंगली पांडा. श्वेता बघ तुला जंगली पांडा म्हणला. तू पण रोस्ट कर त्याला. एक बार रोस्ट करा. ये मेरा अच्छा रोस्ट था, तेरा मजेच नाही आहे बिलकुल. नाही उलट पांडा क्यूट असतो बाबा. डुक्कर पण किती भारी असते. ऍक्सेप्ट केलं बरं का. तर खूप वेळपर्यंत आहे ना आरोहीने गाडी चालवली आणि आता फायनली आता परत मी गाडी चालवायला घेतलेली आहे. आरोहीने 88 ते 90 किलोमीटर गाडी चालवलेली आहे आणि आता आम्हाला 285 किलोमीटरचा अजून प्रवास करायचा आहे. आज आहे ना आम्ही म्हैसूरला थांबणार आहे आणि 2 दिवस आमची प्लॅनिंग आहे की म्हैसूरच फिरायचं आणि त्याच्यानंतर उटीला पूर्तता करायची. आणि म्हैसूरमध्ये ना झू पण आहे, भरपूर साऱ्या गोष्टी ना म्हैसूरमध्ये फिरण्यासारख्या आहे. म्हैसूरला जायचा जो रूट आहे ना तिथून बँगलोर अतिशय जवळ आहे. आरोही किती किलोमीटर बँगलोर इथून? आता 138 किलोमीटर ओनली ना. म्हैसूर पासून किती आहे? म्हैसूर पासून काय माहिती यार. बघ बरं. मला सांग तू मॅप कशाचा लावलेला आहे नेमकं? म्हैसूरचा. अच्छा हा बरोबर. तू उटी सर्च केला असेल. तू उटी सर्च केला नाही मी असेल. घाबरले ना. का बरं? मला वाटलं मॅप चुकलेला आहे आपला. कस काय? मी डायरेक्ट ते मधुमलाई टायगर रिझर्व लावलं होतं हा. तर मला वाटलं इतकं कसं काही किलोमीटर दाखवू लागलंय. मला वाटलं की आपण चुकीच्या रोडने चाललो काय. मग बरोबर आहे बाबा सगळं. नाही नाही बरोबर आहे. आम्ही ना गाडी डिझेल पण टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा आहे ना गाडीची हवा पण चेक करून घेतोय. जेवढ्या वेळेस गाडीची हवा चेक करू ना तेवढं चांगलं असतं प्रवासासाठी, कारण आपला प्रवास काही जवळचा नाही आहे, आपला प्रवास एकदम लांबचा आहे. आम्ही ज्या रस्त्यावरनं म्हैसूरला चाललेलो आहे ना हा जो रस्ता आहे तिथं लिहिलं होतं की इकडं भालू येऊ शकता म्हणे रस्त्यावरती. हा रस्ता बघा एवढ्या गाड्या वाहत आहे, कसं भालू येणार इथं? पण येऊ शकतो. आधीचा येऊ शकतो म्हटले. आधीच एक भालू आहे आपल्या मागे बघ मागे बसलाय. अरे हा तो गाडीत येऊन बसलाय म्हणून रोडवर नाही येऊ शकत. आता कळलं भावाला. तुला लय ट्रोल करता लय रोस्ट लागले. आणि या रस्त्यावर माकडं पण येऊ शकत नाही वा. आरोहीचा भाऊ घरी. म्हैसूरला जाता आहे ना आम्ही एका ठिकाणी ब्रेक घेतलेला आहे जेवण करण्यासाठी, कारण पुढे आहे ना परत जंगलाचा रस्ता आहे, पुढे हॉटेल भेटेल नाही भेटेल. आणि येता येता आम्ही रस्त्यामध्ये खूपच जास्त मस्ती केली. आम्ही सगळ्यांनी इंग्लिशमध्ये बोलत होतो. इंग्लिश नाही बेसिकली इंग्लिश होती आमची, मिंग्लिश होती, काहीतरी होती इंग्लिश मिंग्लिश काहीतरीच बोलत होतो. बट खूपच जास्त मजा आली. आरोही कसा होता एक्सपिरियन्स? भारी होतं. मला अजून अजून पोट दुखतंय माझं. डेंजर. श्वेता हाऊ इज द एक्सपिरियन्स इज द Awesome. yeah Experience is good, very and these both girls will learn good English. they are speaking from us. Just remember our name. Yeah. Now we are going to eat here fish. Yeah. And you? I will going to eat Chicken. And Chekda. anda he love anda. So we will get anda for him. And fish for us. There is lot of Ruma. We go in 5 number. तर आहे ना श्वेता आणि आरोही आहे ना मेन्यू कार्ड बघत होत्या. तर बघा ना मेन्यू कार्ड कसं आहे. त्यांना काहीच कळलं नाही, चालले गेल्या दोघी. आहे ना दुसरा आहे ना आता वाटतं नाही. पण ही चांगली गोष्ट आहे बरं का. ज्याचा त्याच्या भाषेचा अभिमान असला पाहिजे. बरोबर आहे. आपल्याकडे ना महाराष्ट्रात खूप सारे मेन्यू कार्ड आहे ना इंग्लिश मध्ये असतात, बट मराठीत का नसतात. त्यांना त्यांच्या भाषेचा किती अभिमान आहे बघा, तुम्हीच बघा. आणि इकडचे म्हणजे लोक पण खूप जास्त प्रेमळ. भाऊ तू एक्सपिरियन्स केला का? खूप प्रेमळ आहे. सगळे लोक इतके प्रेमळ आहे माहिती का. असं प्रेमाने समजून सांगता. म्हणजे काही रूट असेल, काही असेल, काही माहिती असेल, एखादी गोष्ट आपण विचारली नाही ना तरी पुढे होऊन सांगता. रस्त्याने येताना मला ते राईस काय कळत नव्हतं, मी फक्त विंडो खाली केली, लगेच मी म्हणलं हे काय, हिंदीमध्ये विचारलं हे काय म्हणजे राईस आहे म्हणजे. परत आपण तिथे हॉटेलवर थांबलो, तू फक्त पाणी बॉटलचं विचारलं ना लगेच तर तिथलं बसलेल्या माणसाने पण सांगितलं की समोर जा म्हणे पाणी बॉटलला. हॉटेलवाल्यांनी किती चांगलं ट्रीट व्हेरी गुड. पण असं एक्स्ट्रा चार्ज नाही घेत, काही नाही घेत. खूप ठिकाणी काय करता माहिती का, टुरिस्टला खूप जास्त फसवता, काही माहिती नसतं, काही चार्ज घेतात.
बट तसं कर्नाटकामध्ये आम्हाला जाणवलंच नाही नाही जमणार. आणि लिटरली लई चांगले म्हणजे आपल्याला चांगलेच लोक भेटले. मी आता ज्या हॉटेलमध्ये ज्या धाब्यामध्ये थांबलेलो आहे ना तिथे एक गोष्ट आम्हाला भेटली आहे. नाही बट परत दाखव ना. अशी माचीस आपल्याकडे नसते, ही छोटी माचीस आहे. 1 मिनिट ओपन कर भावा. नाही एकदा माचीची काडी पण दाखव ना. हे बघा कशी माचीची काडी, हे बघा प्लास्टिक सारखं आहे आणि जास्त वेळ चालते परत ती. पेटो बा, हे बघा खूप वेळपर्यंत चालतं ते. हा भारी ना. आमचं काय चालू आहे, यांचं काय चालू. कबाब बोर्डलेस कोणता आहे. तर आता सगळ्यांचे ना आमचे मस्तपैकी जेवण झालेले. मला गाडी चालवायची त्याच्यामुळे मी जेवण कमी केलेलं आहे. मी तिथे गेल्यावर सुद्धा फिश फ्राय खाणार आहे. पालक पनीर सिरियसली बरं. बट आपण जशी खाल्ली होती ना तिथं रस्त्यावरती तशी फिश फ्रायची टेस्ट इथं नव्हती. आरोहीची तर मस्तपैकी ड्रीम कम्प्लीट होती. खूप दिवसापासून माझ्या मागे लागली होती की फिरायला घेऊन चल. बघ किती लांब फिरायला आणलंय आणि ट्रिपला पण खूप जास्त मजा येते. कारण रस्ते इतके सुंदर रस्ते माहितीये का. कुठे जंगल लागतंय, कुठं घाट लागतोय, असे वेगवेगळ्या पद्धतीचे रस्ते. आणि मेन म्हणजे तिला सुद्धा गाडी चालवता येते, त्याच्यामुळे तिला अजूनच मजा येते. आणि मला काय मजा येते विचारा, कारण आपली थार रॉक्स आपल्या सोबत आहे. आणि अशा नवीन गाडीमध्ये ना फिरायची मजाच खूप वेगळी आहे. आणि त्यातल्या त्यात फेवरेट गाडी असल्यावर गोष्टच वेगळी आहे. या गाडीचं प्रिपरेशन मी 1 वर्ष पहिले केलं होतं. म्हणजे प्रिपरेशन इन द सेन्स की घ्यायची होती मला. बट फायनली ती आज आपल्याकडे आणि तिच्यात फिरतोय. 1 सेकंड पहिले असं विचार केला की असं वाटतं नाही आपल्याकडे या सर्व गोष्टी. आणि नंतर असं रिअलाइज होतं की नाही यार आपल्याकडे आहेत थार रॉक्स. खूप भारी वाटतं यार. गाडीचा ना एक भारी आहे, इतकी कम्फर्टेबल आहे, एकदम प्रिशियस गाडी, एकदम मस्त आहे यार. आणि एवढा लांबचा प्रवास असला ना तरी म्हणजे काहीच जाणवत नाही प्रवास, काहीच नाही. आम्ही इतकं ट्रॅव्हल करतोय, इतकं फिरतोय आम्ही 800-900 किलोमीटर दूर, बट काहीच प्रवास जाणवत नाही. खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं. मला तर अजून पण वाटत नाही की आपण एवढा लांब आलेलो आहे. चला रे, अजून आपल्याला 150 किलोमीटरचा प्रवास तय करायचा आहे. चला झाले जेवण. आता यांना सगळ्यांना सुस्ती आली असणार आहे, मला झोप आली. म्हणून मी प्रवासामध्ये कमी जेवण करतो जेणेकरून सुस्ती येणार नाही. तर मला कंपनी म्हणून आहे ना आशिष आलेला आहे समोर. आणि रस्ता आहे ना पूर्ण जंगलाचा आहे. आम्हाला सोबती फक्त एक फायनली आम्ही म्हैसूर मध्ये पोहोचलोय. आणि तुम्हाला एक नजारा दाखवतो. हे बघा, 1 मिनिट विंडो खाली करतो. इथं बघितलं का किती घोडा गाडी भावा. हा खतरनाक. नाही हे बघा ना या साईडला काय म्हैसूर पॅलेसच नाही, किती सुंदर आहे. इधर मॉर्निंग में आना ही पडेगा, पण नाईट व्ह्यू तर खूपच सुंदर आहे. आजचा जो स्टे आहे ना आपला म्हैसूर मध्ये, उद्या आपण म्हैसूर पण फिरणार आहे. या साईडला आपला हॉटेल आहे. आशिष आणि ते आहे ना आता हॉटेल बघण्यासाठी गेलेले आहे. आणि अंडरग्राऊंडलाच खाली पार्किंग आहे. करा म्हणले का ते पार्क भाव त्यांना ना पार्किंग मेन आहे मला बरं का. आता आहे ना आम्हाला इथं हॉटेल रूम पण भेटलेला आहे. आणि हॉटेल रूम किती स्वस्त भेटला भाव ना, 2600 रुपयात 2. आणि एकदम सुंदर रूम आहे. रूमचा टूर तर मी देतोच तुम्हाला. रूम पण एकदम सुंदर आहे. उद्या आपल्याला म्हैसूर पॅलेस पण फिरायचंय, परत झू पण फिरायचा आहे. आपण पहिले ना पॅलेस बघून घेऊ, कारण पॅलेस आपल्या रूमच्या अतिशय जवळ आहे. और झू कितना दूर आहे, मेन रोड 5 मिनिट्स. आणि झू पण जवळ आहे, 5 मिनिटाच्या वॉक डिस्टन्सवर आहे. तर म्हणजे सगळं आपलं उद्या कव्हर होऊन जाईल. आणि म्हैसूर मस्तपैकी फिरू. आणि मे बी आमचं इथं परवा पण स्टेची प्लॅनिंग आहे. आणि त्याच्यानंतर पूर्तता करू आपण उटीला जाण्यासाठी. उटी तसं जास्त दूर नाही, 132 किलोमीटर आहे. आपण 1 डे पण ट्रॅव्हल करू शकतो. हॉटेल रूम मध्ये ना बघितलं किती सोय. फोटोची एकदम भारी क्लॅरिटी आहे. फक्त माझे डोळे लागले. फोटो पण येतो आपला असा. सगळ्यांनी आम्ही फोटो काढला. परत आता इथे डिटेल पण भरायचे. तर चला आपली रूम कशी आहे हॉटेल रूम मी ते तुम्हाला दाखवतो. आणि इथं बघा काय लिहिलेलं आहे, तला कावेरी कुर्ग. इकडं पण काहीतरी लिहिलेलं आहे, रिव्हर राफ्टिंग कुर्ग. ही 303 नंबर. सगळं ऑटोमॅटिक व्हावं. इथं नवीनच हॉटेल दिसते. मध्ये येतात सर्वात पहिले प्रत्येक रूम मध्ये ते मॅन्डेटरी असतं ते टॉयलेट बाथरूम. भारी का. हा इकडे टॉयलेट आहे. बस 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 टॉयलेट मध्ये जातात. शॉवर एरिया इकडं, ब्रश वगैरे करण्यासाठी इकडे थोडासा स्पेस आहे. चलो आउटसाइड. आणि मेन म्हणजे बघा शॅम्पू कंडिशनर पण भावा. आणि एक मिनिट हे काय डेंटल किट. ब्रश पण आहे का? डेंटल किट भावा लिटरली मेस वॉक 1300 रुपयात हे पहिले बॅग मध्ये टाकणार आहे मी. लिव्ह इट दिस हिअर. त्या साईडला सुंदरसा बेड आहे. सिटिंग एरिया पण आहे. वर्थ इट आहे राईट. 1300 रुपयात आहे म्हणजे एकदम मस्त आहे. टीव्ही पण आहे, मिरर पण आहे. मिरर सेल्फी काढायला. नंबर.
आणि आता ना सिरियसली खूप जास्त झोप येते. आता मी डायरेक्ट झोपून राहणार आहे. मी होप सो तुम्हाला आजचा व्लॉग बघायला मजा आली असेल. उद्याचा व्लॉग बिलकुल मिस आउट नका करू, कारण उद्या फिरणार आहे आपण म्हैसूर. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि आपले टूर वाले व्लॉग बघायला मजा येते का ते कमेंट करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.